नाव दुर्गा आणि पंढरनाथ बुवा ते जेवण झाले पंढरी बुवाला म्हणते आपण सगळे लागतो भास्कर बुवा
सुखराशी हरि कथा तारो भवसागरचे कुंचणीच्या अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारो भवसागरचे कुंचणीच्या अधिकारी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवणी तारो भवसागरीचे कुंचणीच्या अधिकारी ग्रामदेवत मारुतीच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी कार्यगाव सर्वांच्या वतीने समारोपाकडे वाटचाल करत आहे. उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुरुजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सामान्य मानवाला सुखाचा पत्ता सांगितलेला आहे. संशोधन केले या अभंगामध्ये तुकोबारायांनी. कशाचा शोध लावला? सुखाचा शोध लावला. सुखाचा माणूस म्हटलं की गरीब श्रीमंत, लहान मोठा, शहरातला खेड्यातला, कोणी जरी असलं, फक्त एकाच गोष्टीच्या पाठीमागे धावतो आहे, त्याचं नाव आहे सुख. मी आज सुखी होईल, उद्या सुखी होईल, परवा सुखी होईल, सारखी धडपड आहे माणसाची. शोध मात्र चुकीच्या ठिकाणाहून चालू आहे. संसारामध्ये माझ्या मनासारखं झालं तर मी सुखी होईल, ही कल्पना आहे प्रत्येकाची. पण ते तसं काही होत नाही. पण याच सुखासाठी हा परमार्थाचा जर कोणी मार्ग अवलंबिला, ते मात्र मनासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. पण तिकडं कोण भजतच नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. हे मायेनं जर आपल्याला जो माया पाश टाकलेला आहे, माणसं म्हणते एक मयाचा पसारा आहे. ते मायेनं जे टाकलेलं झाड आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही अडकलेली मंडळी आहोत. याच्या पलीकडे सुखाचा शोध आहे.
प्रपंचातून जी जी लोक आतापर्यंत सुखाचा शोध घेत आपलं आयुष्य खर्च केले त्यांना सुख त्यांच्या जीवनात प्राप्त झालं. आणि ज्या लोकांनी ठरवलं की याच्यात काही तथ्य नाही ती सुखी झाली. प्रपंचामध्ये सुख मानायचंय आणि परमार्थात सुख मिळवायचे. मानणं आणि मिळवण्याच्या फरक आहे. संसारातल्या प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही काय चाललंय विचारलं तर काय उत्तर देते? सुख या कोई नहीं, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब जन दुखी, सुखी हरि के दास. कोणाला शरीराची व्याधी आहे, काही काही माणसं मनातल्या मनातच झोडणे लागले, दुःख व्यक्त करतायत ना कोणाजवळ. काही लोकांचं शरीरही सुदृढ आहे, मनात बी काही वेदना नाही, मग काय नाही, पैसे नाही, मग डोक्याला हात लावून नसते, मग काय कहाणी आहे. त्यांच्याकडे हसायला त्यांना हसायची काही गरज नाही. थोडे थोडे सब जन दुखी, सुखी हरि के दास. छोटे छोटे दुःख प्रत्येकाच्या जीवनात, एक वेदना प्रत्येकाच्या हृदयामध्ये दडलेली आहे, कोणाला सांगता येत नाही, आणि ती आम्हाला त्रस्त केल्याशिवाय राहत. आणि असं हे वेदनामय जीवन सुखकारक कसं होईल? या मृत्यू लोकाचा जर स्वभाव पाहिला तर तो कसा आहे? हा मायेच्या प्रभावाखाली जगणारा वर्ग आहे. मायेनं पाश टाकलेला आहे. त्या मायेला दोन लेकरं आहेत, एक सुख आणि दुसरं दुःख. सुखाची कपडे असे स्वच्छ ड्रायक्लीन केले सर, गावात आल्याबरोबर ते सुख लोक काय बघतात, राम राम या सुख साहेब, चाल शिरपळ. आता दुःखाची कपडे मळके, ये गुणोर आदमी तसं म्हणून मी या सगळ्या पोराने कपडे चांगले घालायला लावते. वय झाले तुम्हाला काय तरणा भाग्यवंत. आता तुम्ही तरणे आहेत का? पण तरणा भाग्यवंत विचारा कपडे तुम्हाला चांगले घालायला. आता हे पोहोचले लोक आपलं प्रिंटर तसे पाहिजे ना मला काही. पण कपडे चांगले घालायचे, कपडे चांगले घालायचे, असतील तर, नसतील तर फाटकी घालून त्याची लाज नाही.
मायेचे दोन लेकर, एक सुख आणि एक दुःख. सुखाचे कपडे स्वच्छ निर्मळ, गावात आल्याबरोबर आदर सत्कार, या या या, चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, जिथं जाईल तिथं सन्मान. दुःखाला कोण बोलवायचं? मग आता त्याला आपली वेदना मांडली जाऊन मायेजवळ, त्याच्या जन्माला त्या आईजवळ म्हणला दादालाच कोणी विचारायला मागून विचारी ना, किंमत नाही. मी कुठं जाऊ आता? आता आईला दोन लेकर सारखेच असते, कोणी बस जा दादाला बोलू ना. दुःखाचा दादा कोण? सुख आणि दुःख कोणाला बोलवायला? सुखाला म्हणलं दादा तुला आईनं बोलविलंय की सुख म्हणलं तू काहीतरी कार्य केले असते, तू काही नावाला तुला अगोदर बोलले. प्रत्येक घरी जी लहान बहीण असते का नाही, लहान भाऊ असते का नाही, त्याच्या रक्तामध्ये CID गुण मिसळलेले असते. तुम्ही काय करेल बरपाई आणि जाऊन म्हणला सांग आईला. त्यानं जरी म्हणला मी तिथं नव्हतो, ते म्हणा आरती करणार, ते दुःख मारून सांगायला आईनं बोलवलंय. सुख आल्याबरोबर मायेनं त्या सुखाला जवळ धरलं. बाळा तुला तुझ्या कपड्यावर सन्मान नाही, मग तुझा स्वभावच आनंदाचा आहे. तू स्वतः आनंदमय, कपड्यावर तुझं वजन नाही. त्यापेक्षा याचा स्वभाव चांगला नाही, याला तुझे कपडे दे. लोकांना ओळख कशी आहे? कशाची? सुखाची. कोणते कपडे? हा, कपडे बदला आणि मग मध्ये जा. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांनी कपडे बदलले आणि ते गावाकड जे लोकीचा चंद्र रोगी ते उदय होय असता लागी, दुःख लेवोनी सुखाचे भागी, सळीत जगाते. म्हणजे कपडे बदलले की त्यांनी. आता वेश पालटून ज्यावेळी हे दोघ जण आले, लोकांनी लागले सुख म्हणून कोणाचा सत्कार करायला? दुःखाचा. या सुख साहेब. ते म्हणजे आलो आल्यावर सांगतो मी कोण आहे. आता त्याचा स्वभाव जाणून बुजून काय दुःख. आणि त्याचा स्वभाव काय बदल? सुखाचा विचार नाही, त्याचा स्वभावच दुःख देणं. किती कपडे घातले आणि काही घातले तरी स्वभाव असते की नाही? ते काही जा वेळ बदलू द्या, दागदागिने घालू द्या, अलंकार घालू द्या, किती बी स्वच्छ सुशिक्षित बोलायचा प्रयत्न करू द्या. परभणीचा माणूस पुण्याला जाऊन एकदा तरी काय म्हणताय? सहजच स्वीकारून घेते. त्याला वाटतं मी म्हणलो ना, मी काय बोललो ना. अरे तू म्हणला. कपड्यावर काय नाही, स्वभाव नाही. स्वभावात बदल होते का? एका गावामध्ये पूर आला, विंचू वाहून जाऊ लागला. 2-3 गाव अशी ओलांडून विंचू आता मरतो गडे म्हणला. तेवढ्या एका गावच्या गेट मुळे जाय काय रे गावचं की असं गाव आहे.
फक्त नाव काय गाव आहे, माणसं नरम आहे. नावाला काय करावं हो, माणसं नरम. तुम्हाला पण आता कार्य म्हणले का? आणि मग काय, मला नाही म्हणले, मला म्हणले तरी मी देत नाही. कशाला म्हणते ना आपल्याला, आपलं काय संबंध? झालेल्या वेळकोळीला वाटलं मुख जीव आहे जनावर, मुख जनावर देवाचं जीव आहे, जावं काढावं. शेवटी अशा काळात मदत नाही करायची, कधी मदत करायची? त्या वेळकोळीला सूर मारली, अर्ध्या गंगेत वाहून झालेल्या विंचवाला कुठे घेतलं? पाठवून घेतलं. आणि त्याला लागली शिकवायला वेदांत. विंचवाला, अरे राजा, पूर परिस्थिती आहे, थोडं स्थलांतर करावं. ते विंचू म्हणला, त्या तहसीलदारचं काम नाही का स्थलांतर करा बाबा, काही भारी सूचना लावायच्या काही. काय ना अचानकच म्हणले पाणी आणि अवकाश वाहणार. तुम्ही जर नसतात तुम्ही वाचत बरं म्हणले, कुठला आहेस का आहे? ते म्हणला संपूर्ण बायोडाटा सांगतो, फक्त काठापासून पूर्ण सांगतो मी. माझं नाव सांगतो, पप्पाचं सांगतो, आडनाव सांगतो, गावाचं, जर तुझी इच्छाच असेल तर मोबाईल नंबर सुद्धा सांगतो. आणि ती तिथं आणल्याबरोबर ती म्हणली, होय सांगितलंच नाहीस कोण्या गावचं आहे म्हणला. आहे का कोणाला परिचय? तिला इतकं प्रेमानं आणलेलं, नकळे विंचवा कुळवारीले अंग, नकळे विंचवा कुळवारीले अंग, चौकशी करायची. कोण? त्याला समजायले का? नकळे विंचवा कुळवारीले अंग, आपुला तोरंग दारी तसे. आता त्याला एवढं प्रेमानं जरी घेतलं आणि काय जरी घेतलं, त्याचा स्वभाव आहे ना. काय स्वभाव आहे त्याचा? लयच गुदगुल्या करते. झालाय मला परिचय. अत्यंत लगे नरम असं थंडगार लागते. ज्याला परिचय झाला त्याला कळते कसं तिथे तिथं परिचय गुदगुलेच करते. त्याने जे दंश केला त्याचा स्वभाव आहे दंश करणं. चावा घेतल्याबरोबर ती बेडकोळी दीड फूट लागली उड्या मारायला. म्हणजे माय मला जर माहित असतं त्याला गाडी, तुला माहित नाही का ते त्याचा काय स्वभाव आहे? कोणाचा? विंचवाचा स्वभाव दंश करणं आहे. कसं या मृत्यूमध्ये संसार संगी सुख बोले, तरी काशे गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोरे, ते काय वेडे म्हणाले. संसाराचा स्वभाव आहे तो तुम्हाला छळल्याशिवाय राहणार नाही. त्याचा स्वभाव जाईल कसा? विडाला विडाला
तुम्ही क्रोधाशी न यावे. स्वभावाशी काय करावं ते स्वभाव. ज्याचा जो स्वभाव असतो तो तितक्या सहजासहजी बदलत परिवर्तन होत. मृत्यूचा स्वभाव आहे दुःख देणं. इथं कोणी जरी आला त्याला छेडतोच तो संसार. गरीब असो का श्रीमंत असो. आणि म्हणून अशा संसारामध्ये त्रस्त झालेल्या जीवाला एक सुखाचा आशेचा किरण कुठंतरी असेल. त्याचा तो शोध घ्यायचा आहे आपल्याला. आणि म्हणून या मायेचा स्वभाव, मायेनं हे जे दोन मूल मायेचे समाजामध्ये आले, एक सुख आणि दुसरं दुःख. ती दुःख या संसारामध्ये दडून बसले आणि सुख परमार्थाचा आश्रय घेऊन बसले. आपल्याला सुखी व्हायचं असेल तर संसारातून त्याचा शोध घेऊन कसं चालेल. आपल्याला परमार्थाचा आश्रय घ्यावा लागेल. त्यावेळेस नाही म्हणलं आपल्या मनासारखं झालं, संसारात सगळं मनासारखंच होत आहे. मी लाख घाटी तिथं काय करत असतो म्हणला. नसते जमत म्हणलं. लय असते म्हणणारे कोरोनाने घरात घातले. नीटच केले. आपल्या ताकदीनं संसारामध्ये काहीही परिवर्तन हो. त्याचा स्वभाव बदलता काय तुम्ही. तसे काही प्रयत्न करणारे आहेत बी. एका गावामध्ये एक सुशिक्षित व्यापार होत. तिकडून फेल झालं गावात हुशारी करायला. गावातले माणसं PhD केलेली असते, मिळाला बघून नाही. ती हुशारी होत्या गावात शिकलेलं. त्याला नीटच करते. गावाचं नाद नाही. गाव कधी गावात मेळ गावात शांतपणा करायचा नाही. आपल्याला काहीच येत नाही म्हणून गावात प्रवेश करायचा. नंबर 1 माणूस राहतो. आणि मग त्या सुशिक्षित बेकार म्हणून गावात काहीतरी वेगळंच करून दाखवतो म्हणून सगळ्यांपेक्षा हुशार आहे. त्याने पुत्र धरलं. पहिल्यापासून नवीन तारीख बंद लोक पुत्र्याचं शेपून म्हणा की वाकड्याला नीट होते नाही होत नाही. काही येडे लोक आहेत म्हणले. बघा नीट करून दाखवतो का. धरलं पुत्र गावातलं आणि त्या पुत्र्याच्या शेपटामध्ये जाळ फुकायची काय घातली फुकली आणि टाकली अशी. बांधून लागलं 15 दिवस ते कुत्र्याचं पिलू घेऊन हिंडायला गावात. लोक म्हणजे काय प्रयोग आहे म्हणला माझा. संशोधन असते म्हणलं आपल्याचं. वेळा नाही म्हणलं हुशार माणूस. पण लोक म्हणजे जाऊ. आणि मग 15 दिवसाला गावातल्या काही चांगल्या चांगल्या लोकांनी एकत्रित केलं. म्हणला माझं कौतुक करायचं बघा, मी एवढा डोकेबाज आहे. काही माझा काही सत्कार मिळतो कसं प्रयोग आहे म्हणला. प्रयोग काय करणार आहे बघा. तर तुम्ही नुसतं म्हणला काहीतरी चांगलं एखाद्या पदाधिकाऱ्याला बोलवा, त्याच्या हस्ते बोला. ते म्हणले चाललं चिल्लर उभा असे कोणी बोलू नका. मोठा माणूस बोलतो. गावातले लोक गावचं कौतुक एकूण करायला स्टेज केलं पाहिजे. त्या स्टेजवर ज्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याच्या हस्ते त्याला चांगली खुर्ची नंबरी बसली. गावातले काही प्रतिष्ठित त्याच्या समोर बसली. ते बाजूला बसले. त्याच्या हातात ते काय गावाच्या वतीनं संचलन करणारा माणूस म्हणला ऐका आपले बाप जागी मध्ये काय म्हणला कळत नाही. कुत्र्याचे शेपूट नीट होत नाही. आपल्या गावच्या सुशिक्षित बेकाराने हे एक स्तुत्य उपक्रम केलाय. आणि ते प्रमुख पाहुणे त्यांच्या हस्ते जेव्हा हे त्या शेपटातून ही नळी काढण्यात येईल त्यावेळेस जोराने टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं असं म्हणलं. आणि ते प्रमुख पाहुणे उठले. त्यानं फुकणी हातात धरली. वडल्याबरोबर काय माणसाने टाळी वाजवली.
खापरा परीस काय करी. बाहेरच म्हणणं असं आलं, त्याचा स्वभाव आहे कशाचा, त्या शब्दाचा. कसा, सरळ म्हणा. विठाला आपल्या कालेगाव परिसरामध्ये दत्तधाम देवस्थानचे महंत मठाधिपती मकरंजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. संसाराचा स्वभाव, त्याचा स्थायी भाव असा आपला विषय सुरू आहे. त्या संसाराचा स्वभाव आहे तो कोणालाही वेदना देतो. असा काही गैरसमज लोक करून बसले, प्रापंचिक लोक, की आडी अडचणी असतात त्यांना ताणतणाव असतात, त्यांना स्ट्रेस असतो, त्यांनाच टेन्शन येते. जे गणमान्य संपत्तीवाले लोक त्यांना काय ताण आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे. झोपीच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय ते झोप नाही. आपणच बरे. मी जेवढे श्रीमंत माणसं बघितले तेवढे इथं कोणच बघितले नाही. बाबांना काही बघितले असते. अति श्रीमंत माणूस, पण जवळ जाऊन पाहिल्यावर सकाळी पसाभर गोळ्या, दुपारी पसाभर गोळ्या, संध्याकाळी पसाभर गोळ्या, मुठभर भाकर करून गोळ्याच्या आणि या श्रीमंताचं काय घेऊन बसला. आमच्या शास्त्रामध्ये ज्या काही श्रीमंताच्या याद्या आल्या त्यांना सुद्धा सळले ह्या संसारात. 18 वनस्पती वर्णन ज्ञानेश्वर महाराजांना करावं. म्हणजे किती श्रीमंत असतील मला सांगा बरं. या श्रीमंताजवळ काय नाही हो. एक नाही अशी अवस्था या सगळ्या परभणीतल्या लोकांजवळ. मग मी पुण्या श्रीमंताची यादी सांगतोय. 18 वनस्पती फुले फळे जावळती बगिता पोखराणी नदी गंगा वाहती जागरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनी कासया योग सेविनी परिये मदनासा
ओला दुष्काळ नाही, कोरडा दुष्काळ नाही, कोरोना तर नाहीच नाही. त्या श्रीमंताच्या यादी सांगाल मी आताच्या नाही. पण सत्य शेवटी त्यांना सुद्धा त्या संपत्तीनं मनासारखं समाधान दिलं नाही. आणि म्हणून त्यांनी त्या त्या संपत्तीतून समाधान मिळण्याची कमी शक्यता आहे असं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अंतिम निर्णय घेतला. देवासाचे घेऊन सरतेशेवटी त्यांना लक्षात आलं की जी संपत्ती आहे, जी राजगादी आहे, जे माझं वैभव आहे, ते चिरकालपर्यंत टिकणारं समाधान माझ्या पदरात टाकणार नाही. आणि म्हणून त्या राजे महाराजे लोकांनी सुखाचा शोध घेण्यासाठी परमार्थाचा आश्रय घेतला. मला तर पहिल्या राजे महाराजे लोकांचं कौतुक करायचंय. त्यांनी राजगादी जरी चालवली ना, धर्मसत्तेला सोडून चालवलीच नाही. राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन नाण्याच्या बाजू आहेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू राजसत्तेवर विराजमान, बाजूला धर्मसत्ता कोणाची? भगवान श्रीकृष्ण राजगादीवर विराजमान, बाजूला धर्मसत्ता कोणाची? सांदीपनी ऋषीची. म्हणून हे आमदार खासदार लोक आमच्या पुढे मिळ नाही यायला यायचा मी घ्यायला माहित नाही, ह्याच्याशिवाय आपलं मिळ लागत. यदा कदाचित राजगादीचा एखादा निर्णय चुकला तर त्या निर्णयामध्ये धर्मसत्तेला सुद्धा झळ पोहोचत असते. हे सूत्र आहे. महाराज लोक, पुरोहित हे जे लोक जर आजारी पडतील ना, त्याचं कारण या सगळ्या पापाचं प्रायश्चित यायला असं आहे. राष्ट्र करे पाप भोगावे राजाने, राजाचे ते घे पुरोहिता. म्हणून आपलं त्यांच्यावर असं पकड पाहिजे, नीट वागा म्हणून. समानाचं वाकडं पाऊल पडलं की राजाला त्याची झळ पोहोचते. राजाचं वाकडं पाऊल पडलं की पुरोहितावर येऊन आदळते. म्हणून आम्हाला त्याच्यावर ध्यान ठेवावं लागते, कशी वागायची, काय वागायचं. आम्हाला काय ज्ञान दिले, तुम्ही तिकडे आम्ही. शास्त्र आम्हाला परवानगी देत नाही. आणि म्हणून धर्मसत्ता या संपूर्ण सत्तेची काय आहे? सावली आहे. सावली छत्र आहे. या सावलीला आल्याशिवाय प्रसन्नता यांच्या पत्रात पडतच नाही. एवढे जरी पद असतं, काय तरी वाजायला भगवान मिस्त्री मामा गेला म्हणा, मी आणखी टप्प्यात आले माझं मिस्त्री मामा. हा, मी थांबणार माणूस
आमचं कीर्तन म्हणजे वासरू सोडायचे फक्त. काय बाणा सोडतो, बाणा सोडला की आखडला. इकडे होता कीर्तन 2 घंटे. बरोबर तू आपलं कीर्तन वासरू ऐकलं गेलं वासरू त्याच्या हटायचं आम्ही. चला आलं आपलं पण आलं. सिद्धांतापर्यंत बाजू आता देशमिट झाल्या. सिद्धांत एकदा डोक्यात आलेले झाले. धर्मसत्ता आणि राजसत्ता हे दोन केंद्रबिंदू आहेत समाजाचे. राजशक्तीचे काही श्रेष्ठ लोक राजवैभवामध्ये न राहता धर्मसत्तेत का आले त्यांचं कारण त्यांच्या लक्षात आलं. प्रसन्नता इतक्याशिवाय दुसरीकडे कुठंच नाही. आणि म्हणून सामान्य माणसाला असा गैरसमज असतो की आम्ही गरिबीमुळं दुःखानं गांजलो गेलेले आहोत. तो चुकीचा गैरसमज आहे ना. श्रीमंती जरी असेल तरी ती श्रीमंती परमार्थासारखी प्रसन्नता देत नाही. किती श्रीमंत झाले, सन्मान मिळेल त्यांना, समाज प्रतिष्ठा देईल, हे सगळं श्रीमंताला प्रतिष्ठा. धनवंत एक पहिलट आंधळे. ज्ञानोबरावर तुकोबरायचं म्हणणं आलं, धनवंत असलं माणूस आंधळ जरी असलं तरी राजा धृतराष्ट्राला संघ्याला काय द्यावा लागला, सन्मान द्यावा लागला. त्याला माहित होते याला काही दिसत नाही, पण काय राजा आहे ना, सन्मान मिळेल, प्रसन्नता नाही मिळणार. गरिबीमुळे आमच्या पदरामध्ये दुःख आहे हा गैरसमज पहिले काढून टाका. श्रीमंती जरी असेल, प्रपंच पुरेसा असा समाधानाचा वाटा आपल्या पदरात टाकीतच नाही. समाधान मानायचंय आणि परमार्थात मिळवायचंय. आणि म्हणून तुम्हाला संबंध तीन दुबळ्या लोकांचा जगद्गुरु तुकोबाराने अभ्यास केला. प्रत्येक जण सुखाच्या आशेनं जगतो आहे, पण सुख काही पाहिजे तसं पदरात पडत नाही. यांना नेमका यांचा गैरसमज झालेला, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. यांचं संशोधन चुकीचं आहे, चुकीच्या ठिकाणी पण संशय चालू. त्या म्हातारीनं गोदडं शिवताना वाकळ म्हणते तिकडं पुण्याकडे, आपल्या इकडे ती गोदडं म्हणते. गोदडं शिवणकाम करत असताना तिची सुई कुठं हरवली, घरामध्ये. आणि एवढा अंधार पडला, ग्रामपंचायतच्या लाईट लागल्या, बक्क प्रकाश बाहेर, लख प्रकाश पडलेला. माता आली ती आणि उजेडामध्ये लागली शोधायला. बाहेर, घरात नाही, कुठं. पण गावातले काही 2-3 तरुण जवळले म्हणजे आजी काय झालं, सुई हरवली तिच्यामध्ये, सुई हरवली. आणि म्हातारा माणूस आहे म्हणजे मदत करू चाल. त्यावेळी असेल त्यांच्या परिणाम संशोधन करायचं सुरू केलं. सुईचा शोध घ्यायला, सुईचा शोध घ्यायला. दुसरी 4-5 जण आले. काय बघायला येते, आजीची सुई हरवली म्हणून. त्याच्यातले म्हणला, आजी यावेळेला सुईचं काय काम चालू होतं, दुपारपासूनच सुरू होतं. म्हणजे वाकळ शिवू लागले. घरात बसले, सुई कुठं पडली, तिथंच पडली असेल. घरात पडलेली सुई कुठं सापडते का, लाईट खाली का बाहेरच्या. तिला हसायची गरज नाही, ती आपणच एक ती शिवणारी. प्रसन्नता दडली आहे परमार्थामध्ये, शोध मात्र संसारातून सुरू आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराने आपल्या मनातलं जे काही दुर्गम स्थिती होती, द्वंद्वावस्था होती, दुविधा स्थिती होती, ती काढून टाकली. आपल्याला सरळ मार्ग सांगितला. तुम्हाला सुख पाहिजे का, लोक म्हणले हो, असं करा. काय करा, आपण भगवंताचं भजन करा. सुख राज
आशेचा किरण, सुखाच्या आशेचा किरण म्हणजे कोकणी क्रांती. कथा हे असं माध्यम आहे. कथा सुखकारी, कथा मुक्त करी, कथा याची बरी. हरिकथेमध्ये आनंदी जीवन जाते. 8 दिवस कसे गेले कळत. प्रसन्नता ज्याची कथा करायची का तोच मुळात प्रसन्न आहे. त्याच्या मुखावर प्रसन्नता वाहते, अखंड प्रसन्नता आहे त्याच्या मुखावर. सर्वचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभ जगन निहत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला वंदनं कन्यनेत्रं सदय धवलहासं. हासं शब्द महत्वाचा आहे मला. देवाच्या मुखावर काय मानती? प्रसन्नता आहे हो. आणि ती प्रसन्नता आस्तिक माणसालाच लाभते असे समजू नका. नास्तिक माणसाला सुद्धा भोर पाडते. विठ्ठला पाहिल्या वेध लावी वैसे जीवी. प्रसन्नता त्याच्या मुखावर असेल. आनंद जे का निज ध्येय योगियांचे ते समचरण साजिले केवळ. भगवंताची प्रसन्नता आहे. आता 7-8 महिने झाले या काळामध्ये कोरोनाच्या. बरीचशी माणसं दर्शनापासून वंचित आहेत देवाचे. छोटे छोटे सुद्धा मंदिरं बंद होते. आता काल परवा उघडली. पण अजून पोहोचू शकले नाहीत ना माणसाला. कहर अजून काही कमी झाला नाही. अशा स्थितीमध्ये जे काही लोक अजून खिन्न मनानं जगतायत आहेत संसारात, पण यांचं ध्यान कुणीकडे? देवा कधी जाईल, कधी देवाचं दर्शन घेईल, कधी डोळे भरून देवाला पाहिजे. का तिथं प्रसन्नता आहे ना. तिथं गेल्यावर दर्शनाला जाऊन आलेले माणसं, आता कार्तिकीला आमच्यासोबत होते 150. दर्शनावर आल्यावर मला वाटलं लई कोण परिचय होते. कमी जेवले कडे. स्वयंपाक शिल्लक राहिला. एक जण म्हणला पोट भरले. कशानं? दर्शन खाण्यानं नाही,
दर्शना आपल्याला जेवायचं नाही भाऊ म्हणजे अर्धी माणसं नको भाऊ काय काय बोल तो हारे श्री हरी पाहिला डोळे बाता पहाड दूरी सारोनिया तो हारे श्री हरी पाहिला असं डोळे भरून देव पाहिजे प्रसन्नता त्याच्याजवळ आहे. आपली विचार येत ना त्याची सर येत नाही आपल्या चेहऱ्यावर अखंड प्रसन्नता नाहीच. कभी खुशी कभी गम कभी खुशी कभी गम बेरीज वजाबाकी बेरीज वजाबाकी बेरीज वजाबाकी आपला असं घडीतच पाऊस घडीतच ऊन घडीतच पाऊस घडीतच ऊन हे आपलं असं आहे. ज्याच्या मुखावर अखंड प्रसन्नता आहे अखंड प्रसन्नता जरा पुढे जाऊन बोलू का समाधान का लाभते मंदिरात देवाच्या दर्शनात. असं म्हणायचं का तुम्हाला की त्याच्या जीवनात काही व्यक्ती येत नाहीत काही बाधा येत नाहीत काही संकट येत नाहीत काही अडचणी येत नाहीत काही दुर्घटना होत नाही त्याच्या घरात असं म्हणायचं का तुम्हाला. देवासारखा व्यक्ती देवासारख्या बाधा देवासारख्या अडीअडचणी सामान्य माणसाला नाही. ज्याच्या राज्याभिषेकाची तयारी झाली सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे राज्याभिषेक झाला बरोबर आहे झाला का वशिष्ठासारख्या ब्रह्मव्यक्त्यानं राज्याभिषेकाची तयारी करावी. त्यांना माहित नव्हतं दुसऱ्या दिवशी याला वनवास करायचे रात्र चित्र बदललं. रात्र काही रुसून बसली. कधी कधी स्त्रियांच्या रोषण्यानं फायदे झाले आणि कधी कधी नुकसान झाले. आता लोक म्हणतात कैकेयीच्या रोषण्यानं नुकसान झालं. मी व्यक्तिगत म्हणत नाही. कैकेयीच्या रोषण्यानं फक्त एकच तिचं नुकसान झालं की तिचं कुंकू पुसलं तेवढं एक नुकसान. हे बी केलंच पाहिलं होतं आम्ही तेव्हा होतोच ना त्याच्या संच आहे एक पिकलेलं पार होतं कोण राजा दशरथ. राजा दशरथ आला एक दिवशी आरसा पुढे घेतला होता. मी संगत होतो त्याची त्या आरशामध्ये त्यांच्या कानावरला केस पांढरा झाला. त्यांच्या लक्षात आलं कानावरला केस पांढरा झाला की त्या माणसाला चाव्या पुढच्या पिढीकडे देऊन टाका अरे पूर्ण पांढरं झालं तर बालीस जाऊ या की पोराला कारभार. आणि राजा दशरथाचा एक कानावरला केस पांढरा झालेला लक्षात आला. ज्याच्या कानावर जास्त केस असतात ते जास्त लांब असतात त्या माणसाला आयुष्य जास्त असते. ज्याचे हात गुडघे इतके लांब असतात तो आजान बाबू असतो. माझ्या हाताकडे बघून तुम्ही रामचंद्र प्रभू रामचंद्र प्रभूचं वर्णन सांगायला मला आता तिथं पण वेळ नाहीये. मुद्दा माझा बाजूला जाईल. कैकेयीचे जे काही निर्णय की रामचंद्र प्रभूला वनवासाला पाठवायचा तो आपल्या बुद्धीचा भाग आहे. पण एक सांगतो तुम्हाला आता एक सांगतो की आता देवाची स्थापना असते ना एकदम स्थापना करायला लागत नाही. ब्रह्मवृंद अगोदर स्थापना करण्याच्या विधी झाल्यानंतर अगोदर देवाला पालखी घालून काय करून प्रदक्षिणा घालून आणि मग देवाला प्रदक्षिणा घालून आणायचं एकच हेतू आहे भगवंताला सगळी लोक दिसले पाहिजे. त्यांच्या अडचणी आडी अडचणी दिसल्या पाहिजे. त्यांचे दुःख दिसले पाहिजे आणि मग देवाला मंदिर स्थापन करायचं. मग तो आलेला साधक त्याच्या वेदना न सांगता तुम्हा कळून येते तर मग तो त्याच्या वेदनेचं शमन करतो पाहतो. म्हणून कैकेयीने ठरवलं होतं की देवाला डायरेक्ट मला गादीवर बसवायचं नाही. माझा राम जगाला कळला पाहिजे.
जरा जगाचा काही तपास करून यावा लागेल की भारताचा कुठं काय अडचणी आहेत, कुठं काय संकट आहेत, कुठं काही वेदना आहेत, कुठं काही विकास कामं करायचे म्हणून काही इकडे पाठवायचे. कैकेयीला भरतापेक्षाही जास्त कोण आवडत होतं लहानपणापासून? राम आवडत होते. पण तिची जिद्द काय होती त्यातल्या तुम्ही अध्यात्मामध्ये दडलेले. त्याच्या काही हेतू असतील. आपण कैकेयीला एवढं बी दुय्यम कैकेयी तर कोणाचंच नाव नाही काय नाही येतात बाया. मी तर नाही तिचा निर्णय एक चुकलाय. तिचा त्यानं नुकसान काय झालं? काय पुसलं? कुंकू पुसलं. ती म्हणजे माझं नुकसान चालेल, माझ्या लेकराचं नुकसान होता कामा नये. असं असं घ्या ना तुम्ही. मोठ्या माणसाच्या जीवनामध्ये व्यक्ती नसतात. कोणी सांगितलं तुम्हाला? आजच्या दिवशी राज्याभिषेकाची तयारी झाली, काही रुसली. तिने सांगितलं रामाला पटवून द्या बनवासा. तिचा हेतू हा होता, पण झालं वेगळं. काही रुसलीच नसती. काही प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवलंच नसतं. तर रामचंद्र प्रभू महाराष्ट्राला कळले, वाईटातून सुद्धा काही चांगलं हाताला येतं. तिचे निर्णय आपण त्याच्यावर जास्त आता विचार विनिमय करायचा नाही. पण मर्यादा पुरुषोत्तम चंद्र रामचंद्र प्रभूच्या वेदना मला तुमच्यासमोर मांडायच्या. एवढी रामचंद्र प्रभूंना सुद्धा सुद्धा लागली होती गादीवर बसायची. स्वइच्छेनं नव्हते ना बसले, वडिलांच्या इच्छेनं गादीवर बसले होते, सद्गुरूंच्या इच्छेनं गादीवर बसले होते. दुसऱ्या दिवशी वनवासाला जावं लागते. तुम्हाला मोठ्या माणसाच्या जीवनात वेदना नसतात. रामचंद्र प्रभूच्या वेदना एक सांगितल्या फक्त. पूर्ण परिवाराच्या वेदना सांगितल्यावर आयुष्य कमी पडेल माणस. किती वेदना त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या, किती वेदना. भगवान श्रीकृष्णाचं तर लई सुखच होते. काय सुख होतो? जन्म कुठं झाला? जेल मध्ये. बारसं कुठं झालं? जन्म कुठं? मथुरे. बारसं कुठं? लग्न कुठं? भगवतीला कमी आहे. आणि राहणं कुठं? आणि निजधाम कुठं? बरं, मृत्यू शब्द मी नाही वापरायला पाहिजे. निजधाम तरी कधी सुखासुख गेले काय? निजधामाला कधी सुखासुख गेले का? भगवान श्रीकृष्ण एका पारड्यानं बाण मारला पायाच्या नखामध्ये. गटप्राण झाले भगवान श्रीकृष्ण. निजधामाला गेले. मला पूर्ण पाऊस बांधायला वेळ नाही आला. मोठ्याच्या सुद्धा म्हणजे देवाच्या सुद्धा जीवनामध्ये प्रभू रामचंद्र असो, भगवान श्रीकृष्ण असो, पावलानं वेदनेनं भरलेलं जीवन असून सुद्धा त्यांच्या मुखावरली प्रसन्नता क्षणभरही तिलभरही कमी झाली नाही. त्याला देव म्हणतात. आणि त्या देवाची कथा जर तुम्ही ऐकली, तुमची ही प्रसन्नता तिलभरही कमी होणार नाही. म्हणून तुकोबरायाची बाजू आहे, तीनाने दुर्गळाशी सुखराशी हरी कथा. देव आहे, त्याच्या जीवनात काही संकट येणारच नाही. कोण म्हणलं तुला? लग्न सुद्धा सुखासुखी झालं नाही. याच हळद लागली एका सगळं. बघा की कोरोनात लग्न होऊ लागले बाबा तसे. रुसत्यात नाही नाव घालत नाही. बोरीच्या झाडाखाली बसू लागल्या. कुठे मी सकाळी 8:30 ला नोकरी घेऊन घरी. हार आणले तर हार सुद्धा कोरोनाने नीटच केली. पाठलं होती पण आहे लयच मोठा पाठीच्या चोऱ्या त्याला म्हणलं. कोरोना काही गोष्टी चांगल्या बी घेऊन येणार. आम्ही जे हवेत गेलो ना नीटच
मी घरात कोणी बी घरला होय म्हणलं ते कोरोना बाहेर का जे होते जो हो असो अच्छा हो मला तिकडे जायचं नाही मला भगवंताची प्रसन्नता तुमच्या समोर मांडायची ज्याच्या जीवनाचं सर्वात मोठं आनंदाचं क्षणाचं एक मांगलिक आहे शुभविवाह सुद्धा शिशुपाला शोध हळद टाकली होती व्हायची ते सुद्धा सुखानं नाही कोणूनच ते कोरोनाची दुसरी कोण करणं लागली पोलीस आले तुम्ही आवाज पोलीस आले विधी नाही काहीच नाही त्याच्या जीवनात काय वेदना आल्यात माझ्या भगवान श्रीकृष्ण 300 पानाचं चरित्र होतं भगवान श्रीकृष्ण मी आमंत्र वाचलं होतं लग्नाचं त्या 300 पानाच्या चरित्रामध्ये मी 300 वेळेस ते रडलो असं श्रीकृष्ण म्हणजे लोकांना एक वाटतं की असं एक सहलीला गेल्यासारखं पात्र गैरसमज श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण नोहे भोगी शंकर नोहे जोगी पांडुरंगी महाप्रसाद श्रीकृष्ण भोगी आहे हा लोकांचा गैरसमज आहे काही मूर्ख लोक काही लोकांचं पाऊल जर समाजामध्ये चुकलं तर लिखाण करताना असं लिहितात याच्याकडून हे कृष्ण कृत्य घडणार लोकांना मला वाटतं पण आपलं चलत अरे बेखोबा कृष्ण कृत्य समजते का तुला तुम्हा म्हणे नटधारी हो जीवनात त्यात भगवान श्रीकृष्णाचं जीवन काट्यानं भरलेलं होतं काट्यानं किती जागी पसारा उचलावा लागला तरी कुठेच मळीत नाही माझा श्रीकृष्ण किती अडचणी आल्या किती दुःख आले किती दुःख आले माझ्या बापाची भेटघाट नाही काहीच नाही किती दुःख आले तर जेणेकरून गादीवर सोन्याचे विराजमान झाले आणि आता सुखानं खावं म्हटलं तर द्वारकेचा राणा पांडवला तरी झाले 14 वर्ष कुठं पाच पांडवाच्या सोबत मग असं ज्याचं जीवन काट्यानं भरलेलं आहे लाईट जाती नाही जात तरी त्याचं समाधान भेटत नाही त्याला परमार्थ म्हणतात देखे अखंडित प्रसन्नता अभिजेत चित्ता असे तरी नाही समजता संसार माझ्या भगवंताची प्रसन्नता एखाद्या छोट्या मोठ्या वेदनेनं कमी होत नाही त्याची कथा आपण जर जीवनामध्ये अंगीकृत केली आपली ही प्रसन्नता कमी होणार नाही म्हणून विना दुर्गराशी सुखराशी हरिकथा मग ती कथा करायची कशी चरित्र ते उच्चारावे कशी करायची भगवान गोकुळात प्रगट झाली जोडून गोपाळ त्यांनी प्रकारच्या लीला केल्या करून कौभाग्य उरलेल्या वेळा खेळ केले सुंदर्या जमा केले सुंदरीचा काला गोपाळाला वाटप केला आपल्याला मिळणार आहे शांतता बाळगा ज्ञानेश्वर